IPLमध्ये 200 विकेट्स घेणारा दुसरा आणि पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? उत्तर आहे भुवनेश्वर कुमार. युजवेंद्र चहलनंतर 200 विकेट्स पूर्ण करणारा तो दुसरा आणि पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर सायकलने पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? उत्तर आहे दिव्या सिंग. दिव्या सिंगने सायकल चालवून एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्रात माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे 1 एप्रिल 2026. राज्यव्यापी आरोग्य मोहिमेचा भाग म्हणून हे अभियान 1 एप्रिल 2026 पासून सुरू करण्यात आले. TCS वर्ल्ड 10K बँगलोर 2026 चे आंतरराष्ट्रीय इव्हेंट अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे ब्लांका व्लासिक. क्रोएशियाची प्रसिद्ध उंच उडीपटू ब्लांका व्लासिक हिला या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 2025-26चा सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत पुरस्कार कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे? उत्तर आहे सिपाईजाला, त्रिपुरा. त्रिपुरातील सिपाईजाला जिल्ह्याला राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे. उन्नत कृषी महोत्सव 2026चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? उत्तर आहे मध्य प्रदेश. कृषी तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने या महोत्सवाचे आयोजन केले. आंध्र प्रदेशची आता एकमेव अधिकृत राजधानी म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले आहे? उत्तर आहे अमरावती. आंध्र प्रदेश सरकारने 3 राजधान्यांचा निर्णय मागे घेऊन अमरावतीला अधिकृत राजधानी म्हणून निश्चित केले आहे. 2026च्या अहवालानुसार साखर उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. साखर कारखानदारी आणि उत्पादनात महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात पहिले स्थान पटकावले आहे. 2026 मध्ये वन हेल्थ जागतिक शिखर परिषद कोठे पार पडली? उत्तर आहे लिओन, फ्रान्स. मानवी, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्याच्या समन्वयासाठी लिओन, फ्रान्स येथे या परिषदेचे आयोजन झाले. जागतिक आरोग्य दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही